आणि नाशिकमध्ये दुबार मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। जिवंत माणसांना मृत घोषित करण्यात आल्याचा आरोप आहे। मृत घोषित केल्यामुळे अनेक मतदार याद्यांमधून नावं वगळण्यात आलेली आहेत। नावं वगळताना जिवंत असलेल्या माणसांची मृत्यू प्रमाणपत्र जोडण्यात आलेली आहेत। सोबत स्वतः हे तक्रारदार आहेत। काय सांगाल, नेमकं काय झालेलं आहे? येणाऱ्या महानगरपालिकेसाठी जे आता महापालिकेने जी नवीन यादी तयार केलेली आहे त्या यादीमध्ये आम्ही आता चेक केला असताना आमचं नावच डिलीट करण्यात आलेलं आहे। आम्ही त्यांना विचारलं की आमचं नाव का डिलीट करण्यात आलेलं आहे का त्यांनी 123 मध्ये एक नागरिक होता, माझ्याच नावाचा होता, उत्तम अर्जुन काळे नावाचा। त्याच्या पत्नीचं नाव वेगळं, आईचं नाव वेगळं, त्याचा पत्ता वेगळा, आमचा पत्ता वेगळा। आम्ही राहायला 125 मध्ये, तो राहायला 123 मध्ये, माझा प्रभाग क्रमांक 27। एवढं अंतर असताना सुद्धा तिथं बेवलीने कुठलीही चौकशी न करता त्यांना फक्त त्यांचा मृत्यू दाखला जोडून आमचं नाव या ठिकाणी डिलीट करण्यात आलेलं आहे। आणि येणाऱ्या महानगरपालिकेत मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे। त्याच्यामुळे आमचा संशय आहे की आमचे विरोधक काही असतील त्यांनी त्या BLOशी काही पैशांची आर्थिक देवाणघेवाण करून आमचे नाव या ठिकाणी त्यांनी उडवण्यात आलेले आहे। मी गेल्या विधानसभेला लोकसभेला मतदान केलेलं आहे आणि त्या यादीमध्ये माझं नाव आहे। आत्ता जी प्रारूप यादी 20 तारखेला प्रकाशित झाली त्याच्यात नाव नव्हतं, म्हणून मी रीतसर अर्ज केला महापालिकेत, त्या ठिकाणी हरकत घेतली। पण महापालिकेने आता पत्र दिलं की तुमचं नाव घेता येणार नाही। निवडणूक शाखेत गेलो, त्यांनी डिटेल काढून दिलं तर तुम्ही मयत आहे म्हणे। मयत दाखला देऊन फेब्रुवारीमध्ये त्यांनी नाव कमी केलेलं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।